मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सगळ्यांची मागणी होती ते म्हणजे सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती जी आहे ती करावी आणि अखेर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करून माहिती दिलेली आहे की या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून जे आहे ते राज्य सरकारच्या वतीने नियुक्ती करण्यात येते। आपल्यावर स्वतः बोलण्यासाठी उज्ज्वल निकम सर आहेत। सर, ग्रामस्थांची मागणी होती किंवा ज्यावेळेस ही घटना घडली त्यानंतर सुद्धा जनसामान्यांमधून भावना होती की उज्ज्वल निकम जे आहेत ते सरकारी वकील म्हणून या प्रकरणामध्ये द्यावेत। अखेर मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं। त्यांनी आता तुमची ऑर्डर जी आहे ती सुद्धा ट्विट केलेली आणि राज्यातल्या जनतेला माहिती दिलेली आहे की तुमची सरकारी वकील म्हणून आम्ही नियुक्ती करू। हे प्रकरण घडल्यानंतर काही दिवसातच माननीय मुख्यमंत्र्यांनी मला विनंती केली होती की आपण या खटल्याचं कामकाज बघावं, पण त्यांना मी नम्रपणाने काही कारणास्तव नकार दिला होता। त्याची कारणं देखील त्यांना विशद करून सांगितली होती। पुन्हा कालपासून मी ग्रामस्थांचा जो अन्नत्यागाचं त्यांनी आंदोलन केलं आहे बघून व्यथित झालो, कारण माझ्या नियुक्तीसाठी आणि इतर काही मागण्यांसाठी त्यांनी अन्नत्यागाचं उपोषणाला बसावं ही निश्चित चांगली गोष्ट नाही आहे। त्यांचा विश्वास सरकारवरती आहे, माननीय मुख्यमंत्र्यावरती आहे, माझ्यावरती आहे आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्यांना काल विनंती केली की मी सदर खटला चालवण्याची संमती देत आहे। त्याप्रमाणे त्यांनी नियुक्तीचे आदेश काढल्याचं आज आपल्याकडूनच मला कळलं। फक्त आपल्या माध्यमातून मी ग्रामस्थांना एक आश्वासित करू इच्छितो, कायदा या जगात देशात मोठा आहे आणि कायदा मोठा असल्यामुळे न्याय प्रत्येकाला मिळतोच आणि म्हणून माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी उपोषणाचा मार्ग सोडावा आणि निश्चितपणे या खटल्याचे ज्यावेळेला केव्हा आरोपपत्र दाखल होईल त्यावेळेला हा खटला जलद गतीने चालवला जाईल, एवढंच मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे प्रकरण जे घडलेलं होतं म्हणजे अत्यंत क्रूर पद्धतीनं जे आहे ते कुठलं गाव कुठलं मस्साजोग मस्साजोगचे जे ग्रामस्थ आहेत ते उपोषण करत होते। मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अन्नत्यागाचा पवित्रा घेतलेला होता। अखेर तुमची नियुक्ती झालेली आहे, तुम्ही नक्की त्यांना काय आवाहन कराल? काल मत्स्याजोगचे सर्व ग्रामस्थांनी अन्नत्याग काही मागण्यांकरता त्यांनी सुरू केला आहे। ही बातमी बघून आणि ऐकून मी खरोखर व्यथित झालो। त्यातली त्यांची एक प्रामुख्याने एक मागणी माझ्या नियुक्तीची होती आणि माझ्या नियुक्तीसाठी त्यांनी उपोषण करावं, अन्नत्याग करावं हे निश्चित चांगली गोष्ट नाही आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली की या खटल्याचं सारथ्य मी करावं आणि त्यांना मी नकार दिला। त्याकरता मी माननीय मुख्यमंत्र्यांचा देखील आभारी आहे आणि निश्चितपणे आपल्या माध्यमातून हे आश्वासित त्यांना करेल की उपोषण त्यांनी टाळावं। कायदा हा सर्वोच्च आहे आणि निश्चितपणे ज्या वेळेला पोलीस यंत्रणा याच्यातील आरोपपत्र दाखल करतील त्यावेळेला खटल्याचं कामकाज लवकर चालवलं जाईल। सर, या सगळ्या प्रकरणामध्ये न्याय मिळण्याची लवकर अपेक्षा केली जाते। म्हणजे सध्या आरोपी अटकेमध्ये आहेत आणि मस्साजोगचे जे सरपंच होते संतोष देशमुख त्यांची हत्या क्रूरपणे करण्यात आली, ते सगळं राज्यामध्ये आपण पाहिलं। तुमच्या समोरचं नक्की आव्हान काय असणार आहे? म्हणजे सगळे आता पेपर्स नाही खरंच आपण पाहतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माझ्यावरती जी जबाबदारी टाकलेली आहे ती आता लवकरात लवकर जी आहे ती न्यायालयामध्ये प्रक्रिया आणि खटला जो आहे तो जलद गतीनं चालवला जाईल अशी प्रतिक्रिया आपण पाहतोय की सरकारी वकील उज्ज्वल निकमांनी दिल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुशांत सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।